नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय स्टडी मॅथ यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। आपण पाहत आहात 5 मिनिटमध्ये 5 प्रश्न। येणाऱ्या सीटेट भरतीला अनुसरून जी आपली सिरीज सुरू आहे त्या सिरीजचा आजचा आपला 12वा भाग। तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। पहिला प्रश्न, वह त्रिभुज क्या कहलाता है जिसकी सभी भुजाओं की लंबाई अलग अलग होती है। आपण सीटेटच्या पेपर 1 मध्ये पाहिला असेल, न्यूमेरिक प्रश्न तर येतात पण शाब्दिक प्रश्न सुद्धा येतात। तर त्यातला आपला हा शाब्दिक प्रश्न पहा काय म्हणते। एक त्रिभुज आहे ज्याच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या लंबाईच्या म्हणते, तर तो त्रिभुज कोणता असं विचारलाय। तर प्रश्न क्रम ऑप्शन 1 काय म्हणते, समद्विबाहू त्रिभुज। समद्विबाहू, समद्विबाहू म्हणजे पहा शब्दातच दिलाय, द्वि म्हणजे दोन, ज्याच्या दोन बाजू सारख्या आहेत। आपल्याला काय पाहिजे, सारख्या पाहिजे का नाही, तिन्ही बाजू वेगळ्या पाहिजे। तर हा येईल का, नाही। इथं काय म्हटलं आहे, समकोन त्रिभुज। आपल्याला बाहू विचारला तर पण इथं कोन दिलेला आहे, तर कोन हे तर लागूच होणार नाही, तसंच कॅन्सल झालं। याच्यात काय म्हटलं ऑप्शन क्रमांक 4 मध्ये, समबाहू त्रिभुज। समबाहू त्रिभुज म्हणजे सगळ्या बाजू सारख्या, सम म्हणजे सर्व, बाहू बाजू, तिन्ही बाजू समान असलेला समबाजू, समबाहू। हा होईल का, नाही। तर मग होईल कोणता, विषमबाहू त्रिभुज। विषमबाहू त्रिभुजच्या तिन्ही बाजू ह्या वेगवेगळ्या असतात। जसं इथं याची 1 असेल, याची 2 असेल, तर याची 3 असेल। या त्रिभुजला विषमबाहू त्रिभुज म्हणतात। म्हणून ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे। चला नेक्स्ट, निम्नलिखित में से कौन सा भारतीय गणित से संबंधित नहीं है। पहा 4 ऑप्शन दिलेले आहेत। 4 ऑप्शन एक ग्रंथ आहे ना, या ग्रंथापैकी कोणता ग्रंथ हा गणिताशी रिलेटेड नाही आहे म्हणते। पहा आपण ग्रंथ पाहून घेऊ, लीलावती। लीलावतीचं तुम्ही नाव खूप ऐकलं असेल। हा इतिहासकार भास्कर प्रथम यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे। तो गणित बेस आहे, गणित तज्ञ होते ते भास्कर प्रथम, त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे। त्याच्यात त्यांनी अंकगणित, जॉमेट्री आणि आपलं काय असतं ते भूमिती, काय अंकगणित असतं आणि जॉमेट्री याचा उल्लेख याच्यात केलेला आहे। बौद्धयान शुल्ब सूत्र, बौद्धयान शुल्ब सूत्रामध्ये आपला जो पायथागोरस थेरम आहे ना, पायथागोरसचा थेरम ह्या बौद्धयान शुल्ब सूत्रात दिलाय। सूर्य सिद्धांत, सूर्य सिद्धांत म्हणजे जे आपलं खगोलीय आहे, खगोलामध्ये जे पिंड आहे त्या पिंडांची गती वगैरे या सर्व गणितीय भाषेत दिला आहे, म्हणून हा सुद्धा एक गणितीय संबंधित आहे। पण चरक संहिता, चरक संहिता हे आयुर्वेदिक वेद आहे। तर ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 1 चरक संहिता या प्रश्नाचा राईट आन्सर आहे। कारण आपल्याला प्रश्नात काय म्हटलं आहे की गणित से संबंधित नहीं है, मग कोणता नाही आहे, चरक संहिता। चला प्रश्न क्रमांक 3, एक व्यक्ति ने अपने बैंक के खाते में से किसी महीने की तारीख 4 तारीख को 4560 निकाले और उसी महीने में 20 तारीख को 2567 जमा करा दिए। यदि महीने के अंत में उसके खाते में 3125 की धनराशि है तो महीने के प्रारंभ में उसकी धनराशि कितनी थी। सरळ भाषेत सांगतो, एका व्यक्तीने काय सांगितलंय की 4 तारखेला 4560 रुपये काढले। मी काय म्हटलं होतं, जेव्हाही मोठा प्रश्न आला लाईन बाय लाईन वाचायची आणि लाईन बाय लाईन सॉल्व्ह करायची, समजून घ्यायची। काय म्हणते, काय केले त्यांनी, 4560 रुपये निकाले, काढले म्हणते, बरोबर। त्याच महिन्यात 20 तारखेला 2567 रुपये जमा केले म्हणते। 4560 काढले, 2567 जमा केले, हा, आणि महिन्याच्या शेवटी त्याच्या अकाउंटमध्ये किती उरले, 3125। तर विचारला काय की सुरुवातीला त्याच्या अकाउंटमध्ये किती पैसे होते बा, बरोबर। तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, उरलेले पैसे हे साईडने लिहून घ्यायचे। सध्या त्याच्या अकाउंटमध्ये एवढे पैसे आहे, बरोबर। पण सुरुवातीला काय म्हटलं, 4500 रुपये निकाले, म्हणजे काहीतरी रक्कम होती त्याच्या अकाउंटमध्ये, बरोबर। निकाले म्हणजे काढले आहे त्यानं, किती काढले, 4560, हा, आणि जमा किती केले, 2567 जमा केले म्हणजे ऍड केले, बरोबर, 2567, बरोबर।
हे इक्वेशन तयार झालं, याला सॉल्व करू. प्लस मायनस काय होतं? मायनस होतं. तर करा. 0तून 7 जातो का? नाही. 10तून 7 गेले 3, उरला 1. इथं केले 16, 16तून 7 गेले उरले 9, 1 वापस. 15, 15तून 6 गेले उरले 9, ह्याचा पण 1 वापस. 4तून 3 गेला 1. म्हणजे 1193 रुपये ही जी रक्कम होती, ही ह्या रकमेत ऍड केल्यावर आपल्याला जी त्याच्याकडे सुरुवातीला जे रुपये होते त्याची व्हॅल्यू निघून जाईल. तर हे आपण सरळ इथं ऍड करून टाकू. 1993 करा. 5 आणि 3 8, 9 आणि 2 1101, हातचा आला 1. 9 आणि 1 10 आणि 1 1101, हातचा आला 1. 3 आणि 1 4 आणि 1 5, 5118 रुपये त्याच्या अकाउंटला सुरुवातीला होते. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचं राईट आन्सर असेल. काय म्हटलं होतं? लाईन बाय लाईन वाचा, काय म्हटलं आहे ते करा, आपने आप सॉल्व्ह होईल, काही दिमागाला टेन्शन नाही घ्यायचं. चला नेक्स्ट. 31 और 60 के बीच की अभाज्य संख्याओं का योगफल है. पहा, नीट वाचा प्रश्न, नीट वाचायचा. काय म्हणते? 31 आहे आणि 60 आहे के बीच, म्हणजे हे दोन घ्यायचे नाही, यांच्या मधले अभाज्य म्हणजे प्राईम नंबर घ्यायचे आणि त्यांची बेरीज विचारली. बरोबर. तर तुम्हाला याच्या सर्वात महत्वाचे तर पहिले प्राईम नंबर पार्ट पाहिजे, है ना. चला, तर 31 नंतर पहिला प्राईम नंबर येणारा कोणता आहे? 37. 39 येतो का? नाही. 41 येतो, 43 येतो, 47 येतो, नंतर 53 येतो आणि 59 येतो. एवढे प्राईम नंबर येतात. पहा, चला करू आपण बेरीज. 7 आणि 1 8, 8 आणि 3 11, 11 आणि 7 18, 18 आणि 3 21, 21 आणि 9 30, आले 0, घेतले 3. 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 15 आणि 5 20, 20 आणि 5 25, 25 आणि 3 28. तर त्यांच्या संख्यांची बेरीज किती येईल? 280. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. जे काय बेसिक गोष्टी आहे, स्क्वेअर, क्यूब, जे पाडे आहे, प्राईम नंबर, होल नंबर, नॅचरल नंबर, सर्व गोष्टी पाठ हे जरुरी आहे. पाठ करणं शिका. राधा, प्रश्न क्रमांक 5. राधा सोमवार, बुधवार और शुक्रवार को प्रतिदिन 3 किलोमीटर 725 मीटर चलती है, जबकि मंगलवार और बृहस्पतिवार को वह प्रतिदिन 2 किलोमीटर 9 मीटर चलती है. उसके द्वारा सोमवार से शुक्रवार तक तय की गई कुल दूरी कितनी है म्हणते. काय म्हटलं आहे? सोमवार, बुधवार, शुक्रवार, बरोबर आहे. 3 दिवस गेली. किती? 3.725 म्हणजे 725 किलोमीटर गेली. बरोबर. आपण मीटरचा किलोमीटर मध्ये घेतलं कारण इझी जाईल आपल्याला. आणि नंतर काय म्हटलं आहे की मंगलवार आणि बृहस्पतिवार म्हणजे काय होतो? गुरुवार को वह प्रतिदिन 2.9 म्हणजे 2.9 किलोमीटर केली म्हणते. बरोबर. तर त्यानं सोमवारपासून शुक्रवारपर्यंत किती दूरी केली म्हणते. पहा, काय आहे? 3 दिवस मोजायचे. पहा, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे किती झाले? 3 दिवस. ती एवढी चालली. तर ह्या संख्येला तीननी गुणाकार करायचा. आणि इथं किती आहे? मंगळवार आणि बुधवार म्हणजे 2 दिवस आहे. तर 2 दिवस तो किती चालली राधा? एवढी. बरोबर. चला, याचा गुणाकार करू आपण. 3 पाची 75शी 5, हातचा आला. 3 पाची 15, सॉरी 3 पाची 15शी 5, हातचा आला 1. 3 दुनी 6 आणि 1 7, 3 7 21 शी 1, हातचे आले 2. 3 त्रिक 9 आणि 1 10. पण 1 2 3 3 पॉईंट नंतर 0 द्यायला विसरू नका. 10.75. बरोबर. सोमवार, बुधवार, शुक्रवार तो एवढा टोटल गेली सॉरी दादा 2. चला आता हे संख्या करू. 2 9 18शी 8, हात चालला 1. 2 दोन्ही 4 आणि 1 5 आणि 1000. 29 दुनी 58 आणि एका संख्येचं चिन्ह म्हणून 5.8. तर आपण संख्या ही पॉईंट खाली पॉईंट घेऊ. इथं 5 आणि इथं 8. चला, टोटल 5 दिवसात म्हणजे टोटल 5 दिवसांचं विचारलं आहे.
तर सरळ सरळ हे 5 दिवसाचं आपण काढलं. किती येईल हे दोघांचे ॲडिशन करून घेऊ. 5 शी 5 जसेच्या तसे, हे 7, 8 आणि 1 9 पॉईंट, 10 आणि 5 15, 15.975. ऐका ऑप्शनमध्ये नाही, कुठंतरी आपलं कॅल्क्युलेशन चुकलं हां. थांबा लक्षात घ्या. पहा किती होते, 3.725 गुणिले सॉरी आपण 715 घेतले म्हणून ते ऑप्शन चुकीचा आलता. पहा किती दिवस घेतले, 3. 3 5 15शी 5, हातचा दाखला 1, 3 2 6 आणि 1 7, 3 7 2101, हातचे आलते 2, 3 3 9 2 11. हे असं होतं. आपण 10 घेतले होते, सॉरी. चला इथं किती आहे, 2.9. किती दिवस घेतले, 2 दिवस. 29 दुनी 58, एका पॉईंट नंतर 0 म्हणजे 5.8 आणि ह्या दोघांची ॲडिशन करायची, 5.8. चला 5, हे 7 जसेच्या तसे, 8 आणि 1 9 पॉईंट, 11 आणि 5 16 म्हणजे 16.975 ह्या प्रश्नाचा राईट आन्सर असेल. तर ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. चला नेहमीप्रमाणे आपला एक होमवर्कचा प्रश्न, तो आम्ही पेडॉलॉजीचा दिला आहे, कारण पेडॉलॉजीचे प्रश्न सुद्धा तुम्हाला पेपर 1 मध्ये येत राहतात. तर ह्या प्रश्नाचा आन्सर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आमच्या स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.